गुड मॉर्निंग सगळ्यांना. AP इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय MPSC 2023ला जो आपला पेपर 1 झाला त्याचं व्हिडिओ सोल्युशन. ओके, तर सक्सेसफुली मित्रांनो आपण क्वेश्चन 1 कंप्लीट केला, क्वेश्चन 2 कंप्लीट केला, क्वेश्चन 3 मधला A कंप्लीट केला. आता आज आपला आहे क्वेश्चन 3 मधला B, जो की डिझाइन स्टील स्ट्रक्चर मधला प्रॉब्लेम आहे. आणि स्टील स्ट्रक्चर मध्ये आपल्याला प्लेट गर्डरचं डिझाइन विचारले अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो, आणि डिसिप्लिन वे मध्ये मी त्याचा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं सोल्युशन तुम्हाला अजूनही कोणी आपल्या पेपर 1चं सोल्युशन PDF मध्ये डाउनलोड केलं नसेल तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा मित्रांनो. तिथे फ्री MPSC व्हिडिओ सोल्युशनचा कोर्स आहे, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला एनरोल करा. तिथे तुम्हाला PDF दिसेल, तीच PDF डाउनलोड करा. दुसरी कुठलीही कुठे टेलिग्रामवर व्हायरल झाली असेल तर ती PDF डाउनलोड करू नका मित्रांनो. ही इथे जी PDF तुम्हाला भेटणार आहे कोर्समध्ये ती अपडेटेड PDF भेटणार आहे. आणि सेम PDFचं सोल्युशन मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे. तर जे सर्वात पहिले जे आपले लाईव्ह स्टुडंट दिसत आहे, जे ऑलवेज लाईव्ह असतात, रोज 10 वाजता लाईव्ह येतात मित्रांनो, तुम्ही पण रोज 10 वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे डाऊट्स लाईव्ह फॉर्मॅटमध्येच क्लिअर होतील. मला माहिती आहे अजून तुम्ही मेन्सचा अभ्यास काही पोरांनी सुरू केलेला नाही, काहींनी तो सुरू केलेला आहे, काही प्रीचाच अभ्यास करताय. असो, काय हरकत नाही. तुम्ही रेकॉर्डेड यूट्यूबवर जरी हा बघत असणार किंवा यूट्यूबवरून हा कदाचित निघूनही गेला कोर्स कधी, ही प्लेलिस्ट समजा डिलीटही झाली किंवा करावा लागली, तर आपला हा कोर्स आपल्या वेबसाईटवर तुम्हाला फ्रीमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल असणार आहे, म्हणजे असणार आहे, लाईफ टाईम फ्री असणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा मित्रांनो. आता सर्वात पहिले आपण कोर्सला सुरू करण्याच्या अगोदर 2 गोष्टी नेहमी मी तुम्हाला सांगतो. हे सोल्युशन बघत असताना तुमच्याकडे PDFची प्रिंट पाहिजे, जे की मी सोल्युशन ऑलरेडी रिटर्न फॉर्मॅटमध्ये दिलं आहे. सेकंड थिंग, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पाहिजे. ओके, आणि परत एकदा सांगतो, हे फक्त तुमचं क्वेश्चनचं आन्सरचं व्हिडिओ सोल्युशन आहे. इथे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्या पर्टिक्युलर मेथड एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करत बसणार नाही मित्रांनो. तो आपला हा प्लॅटफॉर्म नाही आहे. तरीही मी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, निश्चिंत राहा. आता बघा, सर्वात पहिले प्लेट गर्डर ही कुठं यूज होती किंवा का प्लेट गर्डर यूज करायचं, तर स्टील स्ट्रक्चरमध्ये जनरली आपण रोल्ड स्टील सेक्शन बघतो. आता रोल्ड स्टील सेक्शन म्हणजे काय सर, तर आम्ही शिकलोय रोल्ड स्टील सेक्शन म्हणजे काय, त्या डायरेक्ट अख्खा सेक्शन असतो. म्हणजे पूर्ण समजा I सेक्शन असला ना, समजा हा माझ्याकडे I सेक्शन आहे, हा I सेक्शन आहे, तर हा अख्खाच्या अख्खा पूर्ण सेक्शन एकाच वेळेस कास्ट होतो. ओके, एकाच वेळेस कास्ट होतो. मग अख्खाच्या अख्खा सेक्शन जेव्हा एकाच वेळेस कास्ट होतो त्याला रोल्ड स्टील सेक्शन म्हणतात. रोल्ड करून काढलेला असतो तो. आता ह्या स्टील स्ट्रक्चरच्या मेकिंगच्या प्रोसेस आहे. जर तुम्ही जुनी MPSC प्री बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकलमध्ये होतं, मेकॅनिकलचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये तो फोर्जिंग, त्याच्यानंतर रोलिंग, त्यानंतर प्रेसिंग, हॅमरिंग, ह्या सगळ्या मेथड्स आहेत जे की स्टील सेक्शन्स आपण त्याच्यानी बनवतो. मोल्डिंग एक मेथड होती. तर त्यातली रोल्ड स्टील सेक्शन म्हणजे काय, हा रोल्ड पद्धतीने तयार केलेला असतो, पण अख्खाच्या अख्खा तयार केलेला असतो. आता बहुतांश ठिकाणी आपल्याला असे रोल्ड स्टील सेक्शनच मार्केटमध्ये दिसतात किंवा स्ट्रक्चरमध्ये दिसतात. पण वेल्डेड प्लेट गर्डरची आपल्याला गरज कुठे पडते, जेव्हा एक्स्ट्रा हेवी लोड आहे, फार हेवी लोड आहे, म्हणजे रेल्वेचे स्टील ब्रिजेस आहे फार हेवी प्रमाणात, किंवा तुमचे फ्लायओव्हर्स आहे जे की फार हेवी लोड कॅरी करणारे, तिथून समजा मिलिटरीचे इक्विपमेंट जाणारे, मिलिटरीच्या गाड्याच तिथून पास होणारे, फार हेवी जिथं लोड येणारे, म्हणजे असा ट्रान्सपोर्टेशनचा वे की जिथे हेवी लोड आपल्याला येणार आहे. मग त्या केसमध्ये ह्या ज्या रोल्ड स्टील सेक्शनला लिमिट असतं, आपण फार मोठे मोठे सेक्शन्स नाही मॅन्युफॅक्चर करू शकत, बरोबर. मग त्या केसमध्ये आपल्याला काय लागतं की वेल्डेड प्लेट गर्डर डिझाईन करावं लागतो. वेल्डेड प्लेट गर्डर म्हणजे काय की त्याचा फ्लेंज पण वेगळा कास्ट केला जातो, फ्लेंज पण वेगळा असतो, वेब पण वेगळा असतो, बॉटम फ्लेंज पण वेगळा असतो जर तो I सेक्शन असलं तर. आणि मग त्या दोघांना 2 फ्लेंज आणि 1 वेबला एकत्र आणून त्याला वेल्डिंग केली जाते.
आणि मग फार मोठा म्हणजे पूर्ण ह्या रूमच्या स्पॅन म्हणजे 1 मीटर 2 मीटर 3 मीटरचा सुद्धा फ्लेंज कधी कधी येतो किंवा त्याचा वेब तुम्हाला 4 फूट 5 फूट 10 फुटाचा सुद्धा वेब तुम्हाला भेटतो। असे फार मोठे मोठे तुम्हाला प्लेट गर्डर दिसतील जे की ऑलरेडी हेवी कन्स्ट्रक्शन्समध्ये यूज केले जातात। तर ते आपण फॅक्टरी मॅन्युफॅक्चर नाही करू शकत, त्याला ऑन साइट मॅन्युफॅक्चर करावं लागतं आणि ते पण डिफरंट सेक्शन्सला जॉईंट करून आपल्याला मॅन्युफॅक्चर करावं लागतं। मग ते जॉईंट करण्याच्या मित्रांनो 2 पद्धती आपल्याकडे। असंही आपण स्टील स्ट्रक्चरमध्ये जॉईंट देताना 2च पद्धतीने जॉईंट करतो, एक तर तुमचे बोल्टेड कनेक्शन असतात, दुसरं तुमचं वेल्डेड कनेक्शन असतं। सिमिलर वेमध्ये आपल्याला वेब गर्डरचा वेब प्लेट गर्डर जो डिझाइन करायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्ये फ्लेंज आपल्याला वेगळी डिझाइन करायची आहे, वेब आपल्याला वेगळी डिझाइन करायची आहे आणि बॉटम फ्लेंज टॉप केली तर बॉटम आपण सेमच ठेवतो। एवढं काही तिथं एकदम इसेंट्रिक सेक्शन प्रोव्हाइड करायचं आपण भानगडीत पडत नाही, आपल्याला काही डिझायनर नाही व्हायचंय, आपल्याला MPSCचा पेपर पास व्हायचंय म्हणून टॉप आणि बॉटम फ्लेंज आपण सेमच ठेवतो, फक्त वेब जी आहे ती वेगळी डिझाइन करतो। ओके, म्हणजे तुमची टॉप बॉटम फ्लेंज वेगळी डिझाइन झाली, वेब वेगळी तुमची डिझाइन झाली, मग त्या दोघांना त्या तिघांना एकत्र करायचं आणि त्याला वेल्डिंग करायची किंवा बोल्टिंग करायची। मग ते आता क्वेश्चनमध्ये मेन्शन असतं तुम्हाला। आता MPSCने यावेळेस तुम्हाला काय दिलेलं आहे, माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेल्डेड कनेक्शन दिलं आणि जनरली MPSC वेल्डेड कनेक्शन देते, असं काही नाही। बोल्टेड दिलं तरी एकदम रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये, असं काही नाही, अतिशय सोपं आहे मित्रांनो बोल्टेड कनेक्शन आणि सिमिलर वे मध्ये वेल्डेड कनेक्शन सुद्धा फार सोपं आहे। फक्त एवढंच आहे की प्लेट गर्डर मध्ये बिअरिंग स्ट्रिपनर डिझाइन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही। का म्हणतो मी असं की आपल्याकडे आपलं डिझाइन असतं, आपण ॲज्युम करू शकतो, आपण डायमेन्शन्स कमी जास्त करू शकतो, म्हणून डायमेन्शनमध्ये असं मॅनेज करायचं की तुम्हाला बेअरिंग स्टिफनर डिझाइन करायची गरजच नाही पडली पाहिजे। का मी म्हणतोय असं, कारण की बेअरिंग स्टिफनरसाठी आपल्याला काही त्या स्टेप पार्ट करायची गरज नाही मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या स्टील स्ट्रक्चरच्या स्टेप पार्ट करायची गरज नाही आहे। जर तुम्ही युनिव्हर्सिटीचा पेपर देत असणार तिथे आपल्याला IS कोड अलाउड असतो, पण MPSCची पेपर तुम्ही देत असणार, मेन्सचा पेपर देत आहे, तिथं IS कोड आपल्याला घेऊन जाता येत नाही। त्यांनी जो क्वेश्चनमध्ये डाटा दिलेला राहतो तेवढा डाटाच आपल्याला यूज करायचा असतो आणि जर तुम्ही 2023चा पेपर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी कोणत्याही प्रकारचा डाटा दिला नव्हता, फक्त त्यांनी सांगितलं होतं सरळ सरळ डिझाइन करा वेल्डेड प्लेट गर्डर। मग त्या केसमध्ये आपल्याला स्टेप आपल्या पार्ट पाहिजे आणि त्या स्टेप सोप्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो आपल्या स्ट्रक्चर पेपर 1च्या कोर्समध्ये। अजूनही जर कोणी पेपर 1चा कोर्स परचेस केला नसेल तर नक्की परचेस करा मित्रांनो, अतिशय नॉमिनल प्राइसमध्ये तो आहे। तुम्हाला 25% पहिल्या 50 मुलांना डिस्काउंट आहे, ऑलरेडी मुलांनी डिस्काउंट घेऊन तो एनरोल केलेला आहे ना, आमचे क्लासेस सुरू पण झालेले, तुम्हीही त्याला एनरोल करा जेणेकरून तुम्हाला पेपर 1चा अभ्यास व्यवस्थित करता येईल। आणि त्यासाठी मी तुम्हाला एक थेरी ऑफ स्ट्रक्चरचा पूर्णपणे फ्रीमध्ये यूट्यूबवरही लॉन्च केला रेकॉर्डेडमध्ये आणि तोच आपला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपल्या वेबसाईटवर सुद्धा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये चालू आहे। तिथे मी तुम्हाला 20 मार्क्स कंप्लीट करून देणार आहे। तुम्हाला बोललोय तुमची प्रिलिम्स होईपर्यंत तुमचा थेरी ऑफ स्ट्रक्चर जर तुम्ही फॉलो केला तर तुमचे 20 मार्क कंप्लीट झाले राहतील बेसिक टू प्रो लेवल। परत थेरी ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला कोणत्याही प्रकारे शिकायची गरज नाही। मग तुम्ही माझ्याकडे पेपर 1 शिका नका शिकू, पण थेरी ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला कधीच पुढे कोणाकडे शिकायची गरज नाही पडणार। अशा पद्धतीमध्ये आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे। ऑलरेडी यूट्यूबवर ते व्हिडिओज अपलोड झालेले, काहीच आपल्या वेबसाईटवर सुद्धा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तो कोर्स चालू आहे मित्रांनो। सगळं मी शिकवणार आहे तुम्हाला पेपर 1। तर पेपर 1चे 8 सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे असतील तर त्यासाठी सुद्धा कोर्स लॉन्च केलेला आहे आपण। अतिशय नॉमिनल फी आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ज्यांनी 2023च्या मेन्सला अभ्यास केलेला आहे, ऑलरेडी त्यांनी क्लास केलेला आहे, त्यांना क्लासची गरज नाही, त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे। त्यांची मागच्या वेळेस प्रॅक्टिस कमी पडली किंवा त्यांना क्वेश्चन्स कळत नाही की कसे येऊ शकतात, कारण की तुम्ही 2023च्या पेपरला बेस समजू शकत नाही मित्रांनो। कोणी तुम्हाला सांगत असेल की अरे 23ला एवढा सोपा आला तोच बेस पकडला आता MPSC, असं नाही आहे मित्रांनो। आत्ताशी ट्रेलर होता, अजून त्यांना 10 वर्ष खेळायचे। मी प्रत्येक वेळेस सांगतो की 10 वर्ष त्यांना खेळायचे आणि स्ट्रक्चरमध्ये विचारायसारख्या भरपूर गोष्टी, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल आपले प्रॅक्टिस झाले पाहिजे आणि ते प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलोय मित्रांनो। 300+ पेपर 1चे न्यूमरिकल तुमच्याकडून सॉल्व करून घेणार मी त्या कोर्समध्ये।
400 ही जाऊ शकतात, पण मी 300 प्लसच आकडा दिलेला आहे, कारण की एक न्यूमरिकल सॉल्व करायला आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतो मित्रांनो, तेवढा वेळही आपल्याला द्यावा लागणार आहे त्याला. आणि 300 प्लस न्यूमरिकलचा कोर्स सुद्धा अतिशय नॉमिनल प्राईजमध्ये 25% डिस्काउंटेड प्राईजमध्ये ऑलरेडी चालू आहे. मुलांनी त्याला एनरोल केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण त्याला एनरोल करा आणि त्याचा फायदा घ्या. नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस 24ला फायदा होणार म्हणजे होणार. जे पण आपल्या कोर्सला एनरोल करतील तुम्ही क्वालिटीज बघून घ्या. तुम्हाला टॉसच्या नोट्स मी प्रोव्हाइड केलेल्या आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला दुसरीकडून त्या स्टँडर्ड नोट्सचे कोणतंही न्यूमरिकल उचला, त्या टाईपचं त्या मेथडचं आणि त्या ह्याच्यानी सॉल्व करा. आणि जे काही एक्स्ट्रा मिसलेनियस न्यूमरिकल असतात ते ऑलरेडी मी तुमचा टॉसचा कोर्स यूट्यूबवर लॉन्च केलेला आहे. तो कोर्स तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे न्यूमरिकल घेऊ, जिथपर्यंत MPSC पोहोचू शकते किंवा जिथपर्यंत UPSC IES मेन्सला न्यूमरिकल येऊ शकतं त्या टॉपिकवर, इथपर्यंत आपण ते कंप्लीट करून घेणार आहे. ओके, तर आता आपल्या न्यूमरिकलकडे वळू. आपल्याला प्लेट गर्डरचं जे एक्झामला MPSC 2023ला पेपर 1 मध्ये जो क्वेश्चन विचारलेला होता तो क्वेश्चन माझ्यासमोर आहे. आपल्याला काय सांगितलं होतं की प्लेट गर्डर डिझाईन करा ज्याचा स्पॅन तुमच्याकडे 24 मीटरचा आहे. ओके, लक्ष द्या. आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन 3 मधला बी क्वेश्चन हा प्लेट गर्डर आपल्याला डिझाईन करायला लावला आहे. त्याचा स्पॅन किती दिला आहे त्यांनी, मी गिवन डाटा लिहितो इथे, फक्त डायरेक्ट गिवन डाटा लिहितो. गिवन डाटामध्ये आपल्याला त्यांनी स्पॅन दिलेला आहे. स्पॅन म्हणजे आपल्याला लेंथ दिलेली आहे ती पण 24 मीटर. ओके, त्याच्यानंतर तुमच्याकडे क्वेश्चन पेपर पण पाहिजे मित्रांनो. क्वेश्चन पेपरमध्ये बघा, कॅरीज अ लोड ऑफ 100 किलोन्यूटन पर मीटर सिम्पली सपोर्टेड ॲट 2 एंड. ओके, त्यांनी आपल्याला लोड दिलेला आहे डब्ल्यूचा 100 किलोन्यूटन पर मीटर आणि कंडिशन दिली आहे सिम्पली सपोर्टेड ॲट 2 एंड. ओके, म्हणजे तुम्हाला गिवन डाटामध्ये त्यांनी असा काहीतरी गर्डर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो सिम्पली सपोर्टेड आहे 2 एंडला आणि त्याच्यावर लोड 100 किलोन्यूटन पर मीटरचा आहे, ज्याची की तुम्हाला लेंथ दिलेली आहे 24 मीटर. याला आपण तात्पुरता ए म्हणू, बी म्हणू. हा टोटल गिवन डाटा MPSCने दिलेला आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिलेलं नाही आहे. ओके, मग आता स्टील स्ट्रक्चरचं डिझाईन करत असताना मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला आयोगाला काय दाखवायचं की आम्हाला IS कोड माहिती आहे. मी असं तुम्हाला कधीच सांगणार नाही की प्रत्येक क्लॉज लिहा, आणि तो पॉसिबल पण नाही. तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याच्या नादी नका लागू. आपल्याला IS कोड मधला क्लॉज MPSCला लिहायची गरज नाही. का गरज नाही, आपण एवढा IS कोड, स्टीलचा बी IS कोड पार्ट करणार, RCCचा पण IS कोड पार्ट करणार, वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चरचा पण IS कोड पार्ट करणार विथ क्लॉज, हे कोणाकडूनच पॉसिबल नाही मित्रांनो. आणि डे टू डे लाईफमध्ये जे RCC डिझायनर असतात, मी सुद्धा RCC डिझायनर आहे, मलाही माहिती आहे, मी सुद्धा माझे सुद्धा क्लॉज मला पार्ट करायची गरज नाही. माझ्याकडे IS कोड दिलाय ना, इंडियन स्टँडर्ड कोड दिलेला आहे, मला त्याचा रेफरन्स जर मी त्याच्यातून घेतोय, बघून घेतोय, तर तिथे मी पेज नंबर आणि क्लॉज मी लिहू शकतो ना. तर इथं तुम्हाला एवढं काही करायची गरज नाही मित्रांनो. उगाच ते करण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्ही IS कोडचे क्लॉज पाठ करत बसले तर तुम्हाला मेन मुद्दाच लिहिता येणार नाही, स्टेप्सच लिहिता येणार नाही. क्लॉज पाठ करून काय उपयोग आहे, क्लॉज पाठ नका करू. फक्त MPSCला एवढं दाखवा की आम्ही रेफरन्स कुठला घेतलाय, IS 800-2007 जनरल प्रॅक्टिस ऑफ डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर साठी आपण कोणता IS कोड यूज करतो, IS 800-2007. फक्त MPSCला एवढंच एक्सपेक्टेड आहे की तुम्ही इथे अशी नोट लिहायची की डिझाईन ॲज पर IS 800-2007. बस एवढी नोट तुम्हाला लिहायची, याच्या व्यतिरिक्त काही लिहायची गरज नाही. हां, जर तुम्हाला छोटे छोटे प्रॅक्टिस करताना जर IS कोडचे क्लॉज लक्षातच आहे, तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल मेहनत घ्यायची गरज नाही आहे, तर तुम्ही ते लिहू शकता. पण स्पेशली नवीनच अभ्यास करताय आणि मग मला तो क्लॉजही लिहावा लागेल असं काही करू नका. असं तुम्हाला कोणी सांगते असेल तरी तसा मूर्खपणा करू नका. क्लॉज आपल्याला पाठ करायचे नाही आहे. डे टू डे लाईफमध्ये सुद्धा, प्रॅक्टिकल डिझायनर सुद्धा किंवा MPSCमध्ये सुद्धा, युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला IS कोड रेफरन्ससाठी दिला जातो. इथे MPSC देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला क्लॉज नंबर लिहायची गरज नाही. फक्त IS कोड माहिती पाहिजे, एवढंच आयोगाला तुमच्याकडून पाहिजे. इथपर्यंत कळालं का मला सांगा. मग आता सर्वात पहिली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 माझी काय असणार आहे बघा. स्टेप नंबर 1 माझी असणार आहे लोड कॅल्क्युलेशन. ओके, मग स्टेप नंबर 1 मला काय लिहायची आहे, स्टेप 1 लोड कॅल्क्युलेशन.
लोड कॅल्क्युलेशन. मग लोड कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला सेल्फ वेट ऑफ गर्डर सर्वात पहिले फाइंड आउट करावा लागतो. मग सेल्फ वेट ऑफ गर्डरसाठी IS 800-2007 मध्ये फॉर्म्युला लिहिलेला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला जसं तसा लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे आणि इथे सेल्फ वेट ऑफ गर्डर काढायचे. कारण की बघा, कोणत्याही गोष्टीचं सेल्फ वेट काढताना मित्रांनो त्याची डेन्सिटी लागते आणि त्याचा व्हॉल्यूम लागतो. मग तुम्ही कुठेही जा, तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्समध्ये जा, तुम्ही RCC मध्ये जा, तुम्ही स्टीलमध्ये जा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला डेन्सिटी काढायची असेल, तुम्हाला वेट स्वतःचं वजन काढायचं असेल तर त्याची डेन्सिटी तुम्हाला लागणार आहे. ओके, आता स्टीलची डेन्सिटी तर आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला व्हॉल्यूम माहिती नाही. का माहिती नाही? आपल्याला तोच तर डिझाईन करायचा आहे. आपल्याला प्लेट गर्डरची साईज तर डिझाईन करायची, साईजच माहिती नाही. म्हणजे इथं आपल्याला आपलं डोकं लावायची गरज नाही की मी स्टीलची डेन्सिटी 7850 kg/m³ करेल आणि मग व्हॉल्यूम, असं काही करू नका. IS कोडने आपल्याला तिथे सेल्फ वेटसाठी फॉर्म्युला दिलाय, तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला काय, आपल्याला जो गिवन लोड दिलाय त्याला गुणिले स्पॅन करायचं आणि डिवाइड बाय 200 करायचं. ओके, म्हणजे आपल्याला सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर सर्वात पहिले काय काढायचं आहे, सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर, सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर. माझ्यासाठी आपल्याला IS कोडनी फॉर्म्युला काय दिला आहे, W गिवन इंटू लेंथ म्हणजे स्पॅन डिवायडेड बाय 200. मग आपल्याकडे W गिवन किती दिला आहे बघा, 100 इंटू स्पॅन 24 डिवायडेड बाय 200. म्हणजे तुमचं सेल्फ वेट ऑफ प्लेट गर्डर किती आलं चेक करा, 12 किलोन्यूटन पर मीटर आलं का चेक करा, किंवा 12 किलोन्यूटन पर मीटर आलं का चेक करा. ओके, मग हे आलं असेल तर बी मध्ये आपल्याला काय करायचंय, टोटल फॅक्टर्ड लोड. मग टोटल फॅक्टर्ड लोड म्हणजे आपण काय करतो, 1.5 इंटू W गिवन प्लस सेल्फ वेट, 1.5 इंटू W गिवन प्लस सेल्फ वेट. तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे, 1.5 W गिवन किती आपल्याला 100 प्लस सेल्फ वेट तुम्ही 12 काढलं म्हणजे तुमचा टोटल W किती आला, चेक करा, 112 गुणिले 1.5 168 किलोन्यूटन पर मीटर, 168 किलोन्यूटन पर मीटर. तुमच्याकडे कॅल्सी पाहिजे मित्रांनो. आत्ताशी आपण काय काढलंय, लोड काढलंय. आता इथून पुढे आपल्याला काय काढायचंय, आपण फॅक्टर्ड लोड काढला. हा कोणता लोड आला, 1.5 नी मल्टिप्लाय केल्यावर फॅक्टर्ड लोड आपल्याकडे आलेले आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं, जो की पुढे लागणार आहे आपल्याला डिझाईन मध्ये, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट अँड शिअर फोर्स, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट अँड शिअर फोर्स. मग आता तुमच्याकडे ॲक्च्युअल बीम त्यांनी सिम्पली सपोर्टेड दिलेला आहे. ओके, ज्याचा स्पॅन तुमच्याकडे किती आहे, 24 मीटर. याच्यावर तुम्ही आता टोटल फॅक्टर लोड कितीचा काढला, 168 किलोन्यूटन पर मीटरचा. मग स्टँडर्ड केस आहे तर बेंडिंग मुवमेंट मॅक्झिमम सांगा, सिम्पली सपोर्टेड बीम असतो. जेव्हा आपल्याकडे सिम्पली सपोर्टेड बीम असतो आणि त्याच्यावर UDL असले तर स्टँडर्ड फॉर्म्युला काय सांगा, WL² बाय, बोला बरोबर आहे, WL²/8. मग W किती आता 168, L किती तुमचा 24 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. मग सांगा मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती आली, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती आली सांगा, 12096 आली का चेक करा, 12096 किलोन्यूटन डॉट मीटर बरोबर आली का चेक करा. कॅल्सीवर चेक करत चला मित्रांनो, 168 इंटू 24चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8, 12096 बरोबर. आता सेम स्टँडर्ड केससाठी आपला शिअर फोर्स मॅक्झिममचा फॉर्म्युला काय, जेव्हा UDL असे तेव्हा इथं काय येतं, WL/2. आता इथं आगाऊपणा करू नका. इथं आगाऊपणा म्हणजे इथं तुम्ही परत इक्विलिब्रियम कंडिशन यूज करणार आणि त्या असं नॉर्मल रिकामी फालतूगिरी करायची नाही आपल्याला. ते केव्हा करायचं, जेव्हा
अनसिमेट्रिकल लोडिंग असेल, म्हणजे नंबर ऑफ लोड दिले असेल, UDL दिली, इकडे काहीतरी पॉईंट लोड आहे, इकडे काहीतरी पॉईंट लोड आहे, किंवा UDL अर्धी दिलेली आहे, असं जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ लोडिंग असेल त्या केसमध्ये तुम्हाला बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स मॅक्झिमम हे इक्विलिब्रियम कंडिशन यूज करूनच काढायचे मित्रांनो, लक्षात ठेवा. तिथे स्टँडर्ड केस वापरायला जाऊ नका. जेव्हा कॉम्बिनेशन ऑफ लोडिंग असेल तेव्हा तिथे तुम्हाला SFD पण काढावं लागेल, BMD पण काढावं लागेल, आणि मग नंतर ठरवावं लागेल मॅक्झिमम शिअर फोर्स काय आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काय, जेव्हा अनसिमेट्रिकल आणि कॉम्बिनेशन ऑफ लोडिंग असेल तेव्हा. पण मोस्ट ऑफ द केसमध्ये प्लेट गर्डरमध्ये आपल्याला स्टँडर्डच लोडिंग दिली जाते. ओके, पण कधी कधी पॉईंट लोड पण दिला जातो, आणि मग ते 2 पॉईंट लोड असतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला SFD काढणं आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करणं, BMD काढणं, आणि मग त्याच्यात मॅक्झिमम शिअर फोर्स आणि मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट घेणं. हे लक्षात ठेवा माझा पॉईंट. जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा लक्षात ठेवा की फक्त 23ला UDLचा प्रॉब्लेम आलाय म्हणजे मी फक्त UDLची प्रॅक्टिस करेल आणि कॉम्बिनेशन ऑफ लोडिंग करणार नाही, तर पेपरला तुम्ही चुकणार, रट्टा मारून गेले तर चुकणार. म्हणून सांगतोय तुम्हाला ह्या स्टेपमध्ये ते बदल करू शकतात. MPSC या स्टेपमध्ये बदल करू शकते, त्याच्यामुळे लक्षात. आणि नॉर्मल बदल येतो. आता इथे WL/2, मग सांगा मला आता W किती आहे, 168 इंटू लेंथ किती आहे 24 डिवायडेड बाय 2, किती उत्तर आला मॅक्झिमम शिअर फोर्सचं, सांगा. मॅक्झिमम शिअर फोर्स किती आला, 168. करा कॅल्क्युलेट, 168 इंटू 24 डिवायडेड बाय 2, 2016 आलं का चेक करा, 2016 किलो न्यूटन. ओके, शिअर फोर्स आपला आता किलो न्यूटनमध्ये आलेला आहे. ओके, शिअर फोर्स कसे येतो, किलो न्यूटनमध्ये येतो. त्याच्यानंतर इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा, व्हिडिओ क्लिअर आहे का, मी एकदा चेक करतो. ठीक आहे, कदाचित हा व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो मित्रांनो, पण प्लेट गर्डरचं डिझाईन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. इथपर्यंत कळालं असेल तर आपण याला इरेज करू आणि दुसरं स्टेप आपली करू. आता स्टेप नंबर 3 राहणार आहे आपली. आता मॅक्झिमम शिअर फोर्स आपल्याला भेटला, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपल्याला भेटली. आता आपण डिझाईन करायला मोकळं. आता मित्रांनो मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं की आपल्याला डिझाईन करताना कोणत्या गोष्टी डिझाईन करायच्या आहे, प्लेट गर्डरची वेब डिझाईन करायची आहे आणि फ्लेंज डिझाईन करायची, बरोबर ना. म्हणजे आता इथं मी 3rd नंबरची स्टेप लिहितो, डिझाईन ऑफ प्लेट गर्डर. मग प्लेट गर्डरमध्ये 2 गोष्टी. समजा मी आय सेक्शन मी कन्सिडर करतो, तुम्ही पण आय सेक्शन डिझाईन करा नेहमी. तर याच्यामध्ये फ्लेंज असते आणि वेब असतो, 2 गोष्टी असतात. एक फ्लेंज असते, एक वेब असते. मग 1 बाय 1 आपल्याला करायची. मग सर्वात पहिले मी काय डिझाईन करायला घेतो, डिझाईन ऑफ वेब. मग सर्वात पहिले मी इथं डिझाईन करायला काय घेतो बघा, आपल्याला पूर्ण प्लेट गर्डर डिझाईन करायचं आहे, म्हणजे हा पूर्ण डिझाईन करायचा आहे. मग याच्यामध्ये पहिले मी काय घेतो डिझाईन करायला, डिझाईन ऑफ वेब. ओके, वेब मला डिझाईन करायची. मग वेब डिझाईन करताना आता वेब कशी असणार आहे, आय सेक्शनची वेब अशी काहीतरी असणार आहे ना. मग ह्या वेबला 2 डायमेन्शन असतील, एक डेप्थ असणार आहे आणि एक विड्थ ऑफ वेब असणार आहे. म्हणजे मला डिझाईन ऑफ वेबमध्ये डेप्थ कॅल्क्युलेट करायची मित्रांनो आणि विड्थ ऑफ वेब कॅल्क्युलेट करायची. कळतंय का मला सांगा. अतिशय सोप्या पद्धतीने आणि डिसिप्लिन वेमध्ये मी तुम्हाला डिझाईन सांगतोय. असं डिझाईन स्टेप तुम्हाला कुठं भेटणार नाही. ओके, तर असतील तर मला स्क्रीनशॉट पाठवा फक्त की सर आम्हाला ह्या क्लासमध्ये अशाच डिझाईन स्टेप सांगितले. असं भेटणार नाही मित्रांनो. हे स्वतः मी तयार केलेलं आहे कंप्लीट प्लेट गर्डर स्वतः. म्हणजे मी याच्यावर 8 वर्ष काम केलेलं आहे. भरपूर साऱ्या बुक्समधून मी कंबाईन करून तुम्हाला फायनली एक वेल डिसिप्लिन मॅनरमध्ये प्रत्येक टॉपिकच्या नोट्स तयार केल्या आहे मित्रांनो. हे स्वतः इन्व्हेंट केल्या, म्हणजे मी स्वतः इन्व्हेंट नाही केलेलं आहे. रेफरन्स बुक, दुसरे टेक्स्ट बुक, इतर टेक्स्ट बुक, अजून कोणते रेफरन्स बुक, असे नंबर ऑफ बुकचा अभ्यास करून ह्या एक स्टँडर्ड स्टेप मी तयार केलेलं आहे. ओके, ते पण मी रेफरन्स बुकमधूनच घेतलेलं आहे. मी काय स्वतः इन्व्हेंट नाही केलेलं आहे, पण तो डिसिप्लिन वेमध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला आहे.
तर तो नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि या स्टेप तुम्हाला अशा पद्धतीमध्ये अशा डिसिप्लिन वेमध्ये तुम्हाला कुठं भेटणार नाही याची गॅरंटी मी देतो. असेल तुमच्याकडे नोट्स तर मला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो, मी यूट्यूबवर माफी मागल. ओके, असं भेटणार नाही मित्रांनो. हां, कोणी आपलं सोल्युशन बघून त्यांच्या याच्यात प्रिंट आउट काढू शकतात. आता मार्केटमध्ये चोर खूप आहे मित्रांनो, चोरच म्हणणार आपण त्यांना. जर त्यांनी मला विचारून घेतलं की सर आम्हाला तुमच्या नोट्स जसल्या तशा कॉपी पेस्ट करायचे आहे, थोडंसं इकडं तिकडं चेंज करून आम्ही त्या यूज करतोय तर करू का, तर नक्कीच मी त्यांना नाही म्हणणार नाही मित्रांनो. बिंदास करा, पण विचारून करा. उगाच कुठून तरी चोरून घ्यायचं ते आणि फक्त तिथं वरचं हेडिंग चेंज करायचं आणि मग तेच तसलं तसं कॉपी पेस्ट करायचं, फॉन्ट चेंज करायचा फक्त. आता मी हँड रिटन लिहिलं आहे, तुम्हाला टायपिंगमध्ये कोणीतरी करून देईल ते, पण तुम्हाला कळून जाईल की माझ्या स्टेप त्या माझ्याच असणार आहे हँड रिटनमध्ये आणि त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहे त्या सगळ्याच बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठं कुठं काय चेंजेस आहे ते पण तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चोरांच्या नादी लागू नका. त्यांना मी चोरच म्हणणार जर त्यांनी मला न विचारता माझ्या स्टेप कॉपी पेस्ट केल्या तर. विचारून करा, मी कोणालाच नाही म्हणणार नाही मित्रांनो. ओके, मेहनत माझी आहे तर ती तुमच्यासाठीच आहे, सगळ्यांसाठीच आहे. ओके, मला त्याचा आता काही फायदा नाही. ऑलरेडी माझी इंजिनिअरिंग झालेली आहे. मी 8 वर्षापासून क्लासेस घेतोय. माझे मुलं ऑलरेडी टॉपर येऊन चुकलेले आहे. ते वेबसाईटवर तुम्हाला डिटेल पण दिसेल. मला अजून त्या काय माझ्याकडे ठेवायच्या नाही, त्या सगळ्यांसाठीच आहे. फक्त एवढंच आहे की विचारून घ्या, बस. जाऊ द्या, असो. ज्याची नीतिमत्ता असेल तो विचारेल, ज्याला कॉपी करायची तो कॉपी करेल, असो. चला लक्ष द्या. आता मी काय सांगतोय की वेब डिझाईन करताना आपल्याला वेब कशी दिसते ते डोक्यात आणायचं. वेबमध्ये 2 डायमेन्शन मला काढायचे, एक डेप्थ काढायची आहे, एक विड्थ ऑफ वेब काढायची, बरोबर. मग आता डेप्थ काढताना आपल्याला IS कोडमध्ये फॉर्म्युला दिलाय, तो फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. कोणता? मग आता बघा, सर्वात पहिले मी काय लिहितो कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ. मग डेप्थ कॅल्क्युलेट करायची तर डेप्थला मी डीने डिनोट करतो. आता डेप्थ काढण्यासाठी IS कोडनी मला कोणता फॉर्म्युला दिला आहे की डेप्थ इज इक्वल टू BM max इंटू K अपॉन BM max इंटू K अपॉन FY रेस टू 1/3. हा IS कोडनी मला फॉर्म्युला दिलाय. IS कोड IS 800 2007 मध्ये हा फॉर्म्युला आहे. आणि आपल्याला स्टिफनेस, जर आपल्याला स्टिफनर्स, बेरिंग स्टिफनर्स किंवा हॉरिझॉन्टल स्टिफनर, व्हर्टिकल स्टिफनर, बेरिंग स्टिफनर हे प्रोव्हाइड करणं अवॉइड करायचं असेल, त्याचं डिझाईन जर आपल्याला नसेल करायचं तर Kची जी व्हॅल्यू आहे ना, हा K कॉन्स्टंट आहे, ह्या Kची व्हॅल्यू 150 ॲझ्युम करायची जर आपल्याला स्टिफनर्सचं डिझाईन अवॉइड करायचं असेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲझम्पशन आपल्या हातात आहे, म्हणून उगाच लेंदी प्रॉब्लेम करायचा नाही. ओके, म्हणजे मी इथं Kची व्हॅल्यू काय ॲझ्युम करतो 150. K इज इक्वल टू 150. हे पण IS कोडमध्ये दिलं आहे, मी स्वतः नाही करत आहे, IS कोडमध्ये दिलेलं आहे. IS 800 2007 ब्रॅकेटमध्ये लिहायचं टू अवॉइड स्टिफनर्स डिझाईन. ओके, आणि FY तर सगळ्यांना माहिती मित्रांनो, FY इज इक्वल टू 250 न्यूटन पर mm². मग डेप्थ तुमची इथून निघून जाणार, काय येणार बेंडिंग मोमेंट मॅक्स. तुम्ही काय काढला होता आत्ताच इथे काढला ना आपण बेंडिंग मोमेंट मॅक्स, काय काढला 12096. काय काढला 12096 इंटू. ओके, इंटू काय करावं लागेल आपल्याला, आता हा किलो न्यूटन डॉट मीटरमध्ये होता, 10⁶ करावं लागेल कारण की हा न्यूटन पर mm² मध्ये. ओके, इंटू 150 होल डिवायडेड बाय 250 रेस टू 1/3. कळतंय का मला सांगा. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट एकदा चेक करून घ्या 12096. आता इथून तुमची डेप्थ येते 1936. बघा डेप्थ तुमची येते 1936.11. मला राऊंड फिगर तुम्ही किती करू शकतात 2000 करू शकतात, 2000 mm करू शकतात. ओके ना, म्हणजे बघा डेप्थ तुमची 2 मीटर आहे, 2 मीटर म्हणजे 6 फूट आली. आता 6 फुटाचा तुम्हाला रोल्ड स्टील सेक्शन भेटला असता का, नाही, आणि नसताच भेटला. तुम्ही स्टील टेबल आपल्याला भेटतो बघा इंजिनिअरिंगला, स्टील टेबल आपण एक स्टील टेबलचं बुक यूज करतो, त्याच्यामध्ये लास्ट डेप्थ बघा तुमची 450, 550, 500, 550च्या वर तर भेटणारच नाही, 600 असली तर असली.
पण याची डेप्थ बघा किती आली 2000. म्हणून आपल्याला वेल्डेड प्लेट गर्डर किंवा प्लेट गर्डर डिझाईन करायची गरज पडते, कारण की लोडिंग ह्यूज असते. बघा आता किती मोठा लोड आहे हा, बेंडिंग मोमेंट किती मोठी आहे, 12,096 किलो न्यूटन डॉट मीटर एवढी बेंडिंग मोमेंट त्याला घ्यायची. तर त्याला ऑब्विसली तेवढा 2 मीटरचा वेब लागणार म्हणजे लागणार. ओके, मग आपण वेब तुमचा इथे वेबचं डायमेन्शन फिक्स केलं, वेबचं डायमेन्शन आपण इथे फिक्स केलं. आता उरलं काय आपल्याकडे, आता हा आपला झाला डेप्थ झाली. आता आपण BW काढू. ओके, आता BW साठी आपल्याला थिकनेस ऑफ वेबसाठी आपल्याला अज्युम करायची ती 10 ते 12 mm मध्ये, किंवा तुम्ही D/K सुद्धा करू शकता. पण आपण कोणत्याही प्रकारे बघा, तुम्हाला IS कोडने ॲझम्पशन दिले काय, आता याला मी स्टार मार्क करतो, इथे सेकंड पॉइंट लिहितो. सेकंड काय आपलं, कॅल्क्युलेशन ऑफ थिकनेस ऑफ वेब. ओके, वेब थिकनेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्याला आपण BW म्हणणार. ओके, मग त्याच्यासाठी IS कोडने आपल्याला काय प्रोव्हिजन केली आहे, एकतर तुम्ही त्याला D/K करा और 10 to 12 mm मध्ये अज्युम करा. मग आता D/K, D किती आलेला आहे 2000 डिवायडेड बाय K किती आला आहे 150 करायचं कॅल्क्युलेशन, किंवा 10 ते 12 मध्ये त्याला अज्युम करा. याच्यापैकी तुम्ही घेऊ शकतात. मग किती आलं करा कॅल्क्युलेट, 200 डिवायडेड बाय 15 13.33, 200 डिवायडेड बाय 15 13.33, 13.33 किंवा 10 ते 12 mm मध्ये तुम्ही ॲज्युम करू शकतात. ओके, मग आता तुमच्यावर आहे, तुम्ही किती करतात, 12 mm करतात, 10 mm करतात किंवा 13.33 करतात, तुमची मर्जी. पण जनरली आपण सोयीसाठी 12 mm तुम्ही कोणती करू शकता, एक 13.33 करा, 12 ते 10 मध्ये करा तरी चालते, किंवा 12 ते 14 मध्ये करा, 14 mm मध्ये करा, काय हरकत नाही. हे ॲझम्पशन आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः मार्केटला डिझाईन देताय, तुम्ही कंपनीला, मॅन्युफॅक्चरर कंपनीला हा जो वेबचा सेक्शन आहे ना, याचं स्पेशल डिझाईन तुमच्यासाठी बनवलं जाईल, स्पेशल मॅन्युफॅक्चर केलं जाईल, ते तुमच्या हातात आहे. मग तुम्ही त्याला एखाद्या MM नी वाढू शकतात, एखाद्या MM नी कमी करू शकतात, एवढा फरक पडत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. मग इथं मी करतो टेक BW इज इक्वल टू 12 mm. ओके, आणि हे बरोबर आहे मित्रांनो. इथं तुम्हाला कोणी सांगल की अरे नाही असं नाही चालत, तसं नाही, असं काही नाही मित्रांनो. तुम्ही युनिव्हर्सिटी किंवा MPSC समजा देतच नाही आन्सर की, पण तरी तुम्हाला दिसेल की हे सगळं बरोबरच असतं. ॲझम्पशन हे आपल्यावर असतात, आपण करू शकतो. 3 mm पर्यंत आपल्याला ±3 mm पर्यंत आपल्याला फ्रीडम दिलेलं असतं डिझायनरने. ओके, IS कोडने कोणत्याही डायमेन्शनमध्ये ±3 mm पर्यंत आपल्याला सिव्हिल इंजिनियरला, डिझायनरला फ्रीडम असतं, त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. ओके, लोड म्हणजे डोक्यावर लोड घ्यायचा नाही. अरे हे बरोबर आहे, बरोबरच सांगणार मी मित्रांनो तुम्हाला, चुकीचं तुम्हाला सांगणार नाही. ओके, विश्वास ठेवा. म्हणजे आता लास्टला आपण इथं काय लिहिणार, लास्टला आपण काय लिहिणार, प्रोव्हाइड 2000 mm by 12 mm 2000 mm by 12 mm as a web of plate girder, as a web of plate girder. म्हणजे इथे तुम्हाला प्लेट गर्डरची वेबचं डिझाईन संपलं. इथपर्यंत कळालं का मला सांगा. ओके, इथपर्यंत जर कळालं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. मी चेक करतो आपली स्क्रीन बरोबर दिसते का. ठीक आहे, बरोबर चाललंय सगळं. आता लक्ष द्या, आता वेबचं डिझाईन झालं मित्रांनो. आता नेक्स्ट डिझाईन आपल्याला कशाचं करायचंय, फ्लेनचं करायचं. आणि फ्लेनचं डिझाईन सुद्धा एकदम सोपं आहे.
ओके, आता फ्लेंजच्या डिझाईनमध्ये आपल्याला फ्लेंज कशी असणार आहे ते बघावं लागेल पहिले. ते सगळ्यांना माहिती आहे फ्लेंज कशी असते बघा. आता सेकंड याच्यात आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ फ्लेंज. ओके, मग फ्लेंज कशी असणार आहे तुमची, अशी आडवी असणार आहे, ज्याला काहीतरी BF असणार आहे विड्थ ऑफ फ्लेंज आणि काहीतरी DF असणार आहे किंवा TF असणार आहे थिकनेस ऑफ फ्लेंज. TF असणार आहे थिकनेस ऑफ फ्लेंज. मग आता आपल्याला याचा एरिया काढावा लागेल. एरिया ऑफ फ्लेंज इज इक्वल टू BF इंटू TF. आता रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये असल्यामुळे ती BF इंटू TF येईल. एवढं बेसिक तर सगळ्यांना माहितीच असेल असं मी ॲज्युम करतो मित्रांनो. माहिती आहे का मला सांगा, कमेंट करा, सांगा मला, कमेंट बघू द्या. एरिया ऑफ फ्लेंज, चौकोन रेक्टँगलचा एरिया सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. ओके, मग एवढं माहीत असेल तर आपल्याला आता पुढे काय करायचं आहे, आपला सेक्शन प्लास्टिक सेक्शन म्हणून ॲज्युम करायचं आहे. आपली ट्रायल चाललेली, आपल्याला सेक्शन प्लास्टिक म्हणून ॲज्युम करायचं. तो का करायचा, कारण की IS कोडच्या IS 800-2007च्या टेबल नंबर 2 मध्ये तुम्ही गेला, टेबल नंबर 2 मध्येच कदाचित असेल ते, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शनमध्ये तुम्हाला प्लास्टिक सेक्शनसाठी एक क्रायटेरिया दिसेल. कोणता क्रायटेरिया, की B/TF इज इक्वल टू 8.4 इप्सिलॉन. हे IS कोड मधून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला. हे काय तुम्हाला पार्ट नाही करायचंय, फक्त तुम्हाला पार्ट काय करायचंय की मला सेक्शन काय अज्युम करायचं आहे, अज्युम सेक्शन ॲज अ प्लास्टिक सेक्शन आणि मग इथं लिहायचं यूज IS 800-2007 B/TF इज इक्वल टू 8.4 इप्सिलॉन आणि इप्सिलॉनची व्हॅल्यू √250/FY असते, जी की ऑलवेज 1 असते, त्याच्यामुळे त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हे IS कोडच्या टेबलमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. टेबल नंबर 2 मध्ये कदाचित असेल, IS 800 टेबल नंबर 2 मध्ये कदाचित तुम्हाला हे दिसेल. ओके, याच्यासाठी टेबल दिलाय, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शनचा टेबल आहे आपल्या IS 800 मध्ये. त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे प्लास्टिक सेक्शनसाठी. कोणासाठी दिलं आहे हे फॉर्म्युला, प्लास्टिक सेक्शनचे डायमेन्शन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. ओके, पण याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे मित्रांनो की B इज इक्वल टू BF/2 दिलेला आहे. एवढं तुमचं लक्षात पाहिजे की B इज इक्वल टू BF/2 आहे. ओके, हे सगळं मी तुम्हाला डिझाईनच्या वेळेस शिकवतो मित्रांनो. इथं मला शिकवायसाठी वेळ नाही तेवढा. BF/2 डिवायडेड बाय TF इज इक्वल टू 8.4 बरोबर. मग आता हे सगळं त्या साईडला नेलं तर माझा BF इज इक्वल टू 2 इंटू 8.4 इंटू TF आलं, म्हणजेच BF इज इक्वल टू 4 दूने 8 16.8 TF. हे एक इक्वेशन माझं तयार झालं. याला मी इक्वेशन 1 नाव देतो. इक्वेशन 1 नाव देतो. इथपर्यंत कळालं का मला सांगा. मी याच्यावरून इथं फक्त व्हॅल्यू पुट केली आणि त्याच्यावरून हे इक्वेशन तयार केलं. BF इज इक्वल टू, आणि हे एक इक्वेशन तर आहेच माझ्याकडे, इक्वेशन A. इक्वेशन A तर आहेच. हे 1 इक्वेशन तयार झालं. ओके, आता मला काय काढायचं आहे, आता मला एरिया काढायचा आहे. मग एरियाचा फॉर्म्युला मला पार्ट पाहिजे, जो की IS कोडमध्ये दिलेला आहे. एरिया ऑफ फ्लेनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे की मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इंटू गॅमा MO अपॉन FY इंटू D. बघा, एरिया ऑफ फ्लेनचा आपल्याला फॉर्म्युला दिला आहे BM मॅक्स इंटू गॅमा MO अपॉन FY इंटू D. हा D कोणाचा आहे, डेप्थ ऑफ वेब. डेप्थ ऑफ वेब कळतंय का मला सांगा. हे फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजे मित्रांनो. हे आपल्या कोर्समध्ये आपण पाठ करून घेतो. हे सगळे पाठ का करावं लागतात, कारण की MPSC आपल्याला IS कोड यूज करायला देतच नाही, म्हणून आपल्याला पाठ करावं लागतं. त्याला सुट्टी नाही आहे मित्रांनो, त्याला ऑप्शन नाही. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आता न्यूटन MM मध्ये घ्यायची. काय आली तुमची 12096 इंटू 10⁶. गॅमा MO ची व्हॅल्यू 1.1 असते. ही कुठून घेतो आपण गॅमा MO ची व्हॅल्यू, IS 800-2007 टेबल नंबर 5. टेबल नंबर 5 मध्ये कदाचित हे असेल, तुम्हाला चेक करा. FY आपला 250 आहे आणि डेप्थ किती आला होता 2000. मग करा,
एरिया ऑफ फ्लेनचं उत्तर तुमच्याकडे डायरेक्ट येतं. किती आलं आहे ते बघा. एरिया ऑफ फ्लेनचं आन्सर 26,611.2 26,611.2 mm². एरिया आहे ना तो. ओके, एरिया आहे ना तो. मग 26,11.2. मग आता काय करायचं आपल्याला, हे सगळं इक्वेशन ए मध्ये पुट करायचं. याला इक्वेशन 2 नाव देऊ. मग आपण असं म्हणू की पुट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 इन इक्वेशन ए. इक्वेशन ए मध्ये आपल्याला हे दोन गोष्टी पुट करायच्या. मग ए काय आपलं ते इक्वेशन लिहायचं. AF इज इक्वल टू BF इंटू TF. मग AF ची व्हॅल्यू काय आली 26,611.2. BF ची व्हॅल्यू किती आली तुमची 16.8 इंटू TF इंटू TF. मग TF इंटू TF चा स्क्वेअर म्हणजे TF इज इक्वल टू तुमचा फायनल आन्सर किती आला मला सांगा. TF इज इक्वल टू किती आला मला सांगा. 39.79 आला का चेक करा. 39.79 mm म्हणजे राऊंड फिगर तुम्हाला 40 mm त्याला म्हणता येईल. 40 mm तुम्हाला त्याला म्हणता येईल. ओके, राऊंड फिगर करून घ्यायचं, घाबरायचं नाही. मग आता TF आलाय तो इथं पुट केला का मला BF भेटून जाईल. BF इज इक्वल टू 16.8 इंटू TF किती आहे 40. मग करा BF ची व्हॅल्यू किती आली. BF ची व्हॅल्यू किती आली सांगा. 700 आली. 700 ने ॲक्च्युली ती 672 आली. 672 mm आली. तर त्याला पण तुम्ही राऊंड अप करून 700 mm लिहू शकता. मग लास्टला तुम्हाला एक लाईन लिहायची आहे. आता झालंय तुमचं. TF आला, BF आला. इथं लिहायचं प्रोव्हाइड 700 mm बाय 40 mm ॲज ए फ्लेंज ऑफ प्लेट गर्डर. ॲज अ फ्लेंज ऑफ प्लेट गर्डर. ओके, म्हणजे आत्तापर्यंत मित्रांनो आपण वेबचे डायमेन्शन डिझाईन केले, आपण त्याच्या फ्लेंजचे डायमेन्शन डिझाईन केले. आता ते डिझाईन केलेले बरोबर आहे का नाही याच्यासाठी आपल्याला चेक्स द्यायचे आणि ते चेक पण आपल्याला IS 800 नी प्रोव्हाइड केलेले. पण इथं आपल्याला ते पाठ करावं लागतील MPSC ला. ते चेक काय आपण पुढे बघू. इथपर्यंत कळालं का मला सांगा. कळालं असेल तर स्क्रीनशॉट काढा. ओके, आता इथपर्यंत कळालं असेल तर स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या. आता आपल्याला याच्या डायमेन्शनचं एक स्केच काढायचे. ओके, सोपं आहे, अवघड नाही. पण आता चेक पण द्यायचे. ते चेक तुम्हाला IS 800 पेज नंबर 63 वर दिसतील. ओके, पेज नंबर पण मी तुम्हाला सांगतो. IS 800 2000 पेज नंबर 63 त्याच्यावर तुम्हाला चेक्स दिसतील. आता युनिव्हर्सिटीच्या वेळेस आपण ते चेक पाठ करत नाही, डायरेक्ट IS कोड आपल्याला यूज करायला असतो. पण इथं आपल्याला त्याच्यामधले काही चेक्स पाठ करावं लागतात. तेवढ्या चेकमध्ये आपला सेक्शन जर सॅटिस्फाय झाला, आपण हे जे डिझाईन केलेलं आहे वेबचं आणि फ्लेनचं ते सॅटिस्फाय झालं तर आपण पुढं वेल्डिंग डिझाईन करायला मोकळं. मग संपलं आपलं डिझाईन. प्लेट गर्डरचं डिझाईन संपलं. इथपर्यंत काय डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो. जे आपले लाईव्ह मुलं आहेत त्यांनी सांगा. ओके तरी करा. बरोबर कळालं का. ओके, इथपर्यंत कळालं असेल तर मी आता इरेज करतोय. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला असेल याचा. हे तुम्हाला आता लेंदी वाटत असेल मित्रांनो, पण हे सोडण्याचे टॉपिक नाहीये. हे कंपल्सरी आपल्याला विचारले जातात MPSC थ्रू म्हणा किंवा युनिव्हर्सिटी थ्रू म्हणा. युनिव्हर्सिटीला तुम्हाला IS कोड यूज करायचा आहे. तिथे तुम्हाला IS कोडच्या प्रत्येक क्लॉजचा रेफरन्स देणं मॅन्डेटरी आहे. कारण की तुम्हाला युनिव्हर्सिटीने अलाउड केलेलं असतं IS कोड यूज करणं. पण MPSC आपल्याला अलाउड करत नाही. म्हणून क्लॉज नंबर लिहिणं किंवा पेज नंबर लिहिणं मॅन्डेटरी करत नाही. फक्त IS कोड तुम्हाला माहिती पाहिजे आणि स्टेप तुमच्या पाठ पाहिजे. ओके, आता व्हेरियस चेक्स आपण बघणार आहे. आता सर्वात पहिले आपल्याला वेबला चेक करायचे की आपली वेब बरोबर आली का नाही. चेक फॉर वेब. ओके, मग आता इथं मी लिहितो
व्हेरियस चेक्स. मग चेकमध्ये सर्वात पहिला चेक आता इथं लिहून द्यायचं IS 800 2007. मग पहिला चेक काय आहे? चेक फॉर वेब. आता वेबचे जे डायमेन्शन आहे आपले ते काय आहे? वेबचे डायमेन्शन काय तुमच्याकडे सांगा. वेब किती आलेली आहे? 2000 mm बाय 12 mm ही तुमची वेब आलेली ना. आता हे डायमेन्शन बरोबर आहे का नाही ॲज पर IS कोड हे आपल्याला चेक करायचे. सांगा आता मला. त्यासाठी आपल्याला IS कोड मध्ये चेक का दिला आहे? D/TW हा आपल्याला 67 इप्सिलॉन पेक्षा मोठा पाहिजे, तेव्हा आपल्याला शियर बकलिंगचा चेक द्यायला. जर तो मोठा आला तर चेक फॉर शियर बकलिंग आपल्याला करावं लागतं, आणि जर तो छोटा आला तर करायची गरज नाही. कोणता चेक आहे तो? चेक फॉर वेब इज इक्वल टू D/TW. मग D किती तुमचा? 2000 डिवायडेड बाय 12. याचं उत्तर काढा किती येतं? 2000 डिवायडेड बाय 12 166.67. हा ग्रेटर दॅन 67 इप्सिलॉन आला म्हणजे आपल्याला चेक फॉर शियर बकलिंग करायची गरज आहे. चेक फॉर शियर बकलिंग इज रिक्वायर्ड. ओके, ते पुढे आपण करू. आता सध्या हा चेक आपल्याला द्यायचा आहे. ओके, त्यानंतर चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी करायचा आहे. सर्व्हिसॅबिलिटीचा चेक काय? परत एकदा D/TW इज इक्वल टू 2000/12 इज इक्वल टू 166.67 शुड बी लेस दॅन आपला 200 इप्सिलॉन आला पाहिजे, आणि जो की आपला आलेलाच आहे 200 इप्सिलॉन्स, म्हणजे आपण याला हेन्स सेफ म्हणू शकतो. त्याच्यानंतर वेबच्या चेकमध्ये चेक फॉर वेब हा चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी हा दुसरावाला. सेकंड नंबरचा चेक आहे आपला चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी. चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी. ओके, स्पेलिंग चेक करून घ्या. चेक फॉर सर्व्हिसॅबिलिटी. त्याच्यानंतर सी नंबरचा थर्ड नंबरचा चेक आहे चेक फॉर कॉम्प्रेशन फ्लेंज. चेक फॉर कॉम्प्रेशन फ्लेंज. चेक फॉर कॉम्प्रेशन फ्लेंज. मग कॉम्प्रेशन फ्लेंजसाठी आपल्याला परत एकदा D/TWच करावा लागतो, फक्त यावेळेस तो लेस दॅन 345 इप्सिलॉनचा स्क्वेअर यायला पाहिजे. D/TW म्हणजे 2000 डिवायडेड बाय 12 म्हणजे 166.67 इज लेस दॅन 345 इप्सिलॉनचा स्क्वेअर, म्हणजे आपण त्याला ओके करू. ओके, आता हे सगळे चेक तुम्हाला पेज नंबर 63 वर भेटून जातील, तिथे तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर आता चेक फॉर शियर कॅपॅसिटी आपल्याला करावं लागेल. नेक्स्ट D नंबरचा चेक आपल्याला काय करावं लागेल? चेक फॉर शियर कॅपॅसिटी. परत एकदा सांगतोय मित्रांनो, मी फक्त सोल्युशन देतोय तुम्हाला, हे सगळं एक्सप्लेन आपण आपल्या कोर्समध्ये करतो. मग शियर कॅपॅसिटीचा चेक तुम्हाला कुठं भेटेल? IS 800 2007 पेज नंबर 59 का 69 आहे, आय थिंक पेज नंबर 59 आहे. पेज नंबर 59 वर तुम्हाला हा चेक भेटून जाईल. तो चेक काय? VP इज इक्वल टू चेक फॉर शियर इज इक्वल टू AV इंटू FYW अपॉन. हा फॉर्म्युला पण पाठ करायची गरज नाही मित्रांनो, हा फॉर्म्युला पण ऑलरेडी IS कोडमध्ये इथं दिलेला आहे, पाठ करायची गरज नाही. केव्हा? जर तुम्ही युनिव्हर्सिटीचा पेपर देत असणार तर, पण MPSC साठी हा पाठच करावा लागेल. ओके, मग AV म्हणजे काय तुमचा? D/TW इंटू FYW डिवायडेड बाय √3 इंटू γ/MO. आता D तुमच्याकडे किती आहे? 2000. TW किती आहे? 12. FY किती आलाय तुमचा? 250 डिवायडेड बाय √3. γ/MO किती असतो आपला? 1.1. मग सांगा VPचं उत्तर किती आलं? चेक फॉर शेअरसाठी आपल्याला VP काढावं लागेल. किती आलं सांगा? 3149.18 3149.18 किलो न्यूटन. आता याचा चेक म्हणजे काय?
की तुमचा 0.6 इंटू VP हा ग्रेटर दॅन SF मॅक्झिमम आला पाहिजे, तरच आपण त्याला ओके म्हणणार आहे. मग याला गुणिले 0.6 करा, किती येतं? 0.6 गुणिले 3149.16 किती आलं? 1889.49 किलो न्यूटन, विच इज ग्रेटर दॅन आपला SF मॅक्झिमम किती आलाय मागं बघा, स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही, 2016 आला होता ना हा, पहिल्या का दुसऱ्या स्टेपमध्ये काढला होता आपण, म्हणजे आपण याला ओके म्हणू शकतो. ओके, म्हणजे शिअर बकलिंगसाठी आपलं ओके आलेलं आहे. इथपर्यंत कळालं का मला सांगा. सॉरी, हा शुड नॉट बी ग्रेटर दॅन पाहिजे, हा शुड नॉट बी ग्रेटर दॅन पाहिजे, तर आपला ओके नॉट ओके आलेला आहे बरं का. हा शुड नॉट बी ग्रेटर दॅन पाहिजे, म्हणजे इथं आपण नॉट ओके म्हणू, नॉट ओके म्हणू. मग नॉट ओके आलं तर घाबरायचं नाही मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन असतं. काय ऑप्शन असतं? की आपण हा डेप्थ वाढवू शकतो, त्याची BW वाढवू शकतो आपण. ओके, नाही हा 2016 पेक्षा मोठाने आलाय ना, हा मोठा यायला पाहिजे ना, बरोबर आहे. ते साईनमध्ये कन्फ्युजन आहे मित्रांनो माझं, झालं सॉरी त्याच्यासाठी. हा 0.6 VP मोठा आला पाहिजे. आता 1889 2016 पेक्षा छोटा आलेला आहे, म्हणजे इथं आपण याला नॉट ओके म्हणू, नॉट ओके म्हणू की हा सेफने आलाय. मग काय करायचं? आपल्याकडे ऑप्शन आहे, आपण काय करू शकतो, हा जो TW आहे तो रिवाइज करू शकतो. मी तुम्हाला सांगितलंय त्याला वाढवता येतं आपल्याला, तुम्ही त्याला 1-2 mm ने वाढवू शकता. मग आपण TW काय घेतो, जो वेबचे डायमेन्शन आहे ना त्याच्यामध्ये आपलं फेल गेलेलं आहे ना, तर डेप्थ तीच ठेवायची, फक्त थिकनेस वाढवायची मित्रांनो. मग इथं काय करायचं, नेक्स्ट याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, इथं नॉट ओके आल्यानंतर आपल्याला रिवाइज करायचे डायमेन्शन. मग सगळं डिझाईन रिवाइज करत बसायचं नाही, तेवढा वेळ ना आपल्याला MPSC देते ना, तेवढा वेळ आपण इंटरेस्टेड असतो घालवायमध्ये. आपल्याला काय करायचं आहे फक्त, आता इथे बघा मी काय करतो. आता काय करायचं, नॉट ओके आल्यावर रिवाइज दी डायमेन्शन ऑफ वेब, दॅट इज increase the thickness of web. ओके, वेबची थिकनेस वाढवायची. ओके, हेच करायचं नेहमी, परत डेप्थला रिवाइज करायला जायचं नाही, असा मूर्खपणा करायचा नाही. अनसेफ आला ना ओके, काय फरक पडत नाही मित्रांनो, अर्धा मार्क जातो तुमचा, बस तो बी त्याला कळालं तर. ओके, इकडे लक्ष द्या. म्हणजे आता काय करायचं, 12 mm च्या ऐवजी आपण त्याला राऊंड फिगर करून 16 mm घेऊ. म्हणजे रिवाइज डायमेन्शन किती झाले बघा, रिवाइज डायमेन्शन काय झाले तुमचे 2000 mm बाय 16 mm. मग आता परत एकदा आपल्याला VP काढायचं आहे, VP परत एकदा काढायचा, D इंटू TW 1 करा, आता याला TW1 इंटू FYW, म्हणजे तुम्हाला बदललेला कळेल, √3 इंटू गॅमा MO. मग आता D किती आहे, 2000 गुणिले 16 गुणिले 250 डिवायडेड बाय √3 गुणिले 1.10. याचं उत्तर किती येतं चेक करा आता. (4198.91) 4198.91 किलो न्यूटन. ओके, मग परत एकदा चेक करायचं, 0.6 इंटू 4198.91 शुड बी ग्रेटर दॅन SF मॅक्स. असं येतं आहे का चेक करा आता. आता येते बघा तुमचं 2519.3 किलो न्यूटन इज ग्रेटर दॅन 2016, हेन्स सेफ. आता सेफ झाला बघा, एवढं सोपं आहे मित्रांनो, जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला. ओके, जास्त डोक्याला ताण घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत जर कळालं असेल तर आता सर्वात शेवटचा चेक आपला राहिला, चेक फॉर शिअर बकलिंग, जो की आपला पहिल्या याच्यात आपल्याला द्यावा लागणार होता. चेकच्या सुरुवातीलाच आपलं ते
अनसेफ आलं होतं, त्यात अनसेफ म्हणण्यापेक्षा त्याची व्हॅल्यू मोठी आली होती 67 इप्सिलॉनपेक्षा, म्हणून आपल्याला चेक फॉर शेअर बकलिंग द्यायची गरज होती. आणि परत एकदा जर तुम्ही युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असणार, चेक फॉर शेअर बकलिंग पाठ करायची गरज नाही. IS कोडमध्ये तुम्हाला पेज नंबर 59 आणि 60 याच्यावर दिलेलं आहे, पण आपल्याला MPSC साठी ते पाठ करावं लागेल मित्रांनो. जर अशी कंडिशन आली तर, म्हणजे तुमची D/TW ची व्हॅल्यू जर 67 इप्सिलॉनपेक्षा जास्त येत असेल तर चेक फॉर शेअर बकलिंगसाठी तुम्ही रेडी राहायचं. ते फॉर्म्युले तुमचे पाठच पाहिजे. आणि काय एवढे अवघड नाही मित्रांनो, बघा सोपं आहे, मी तुम्हाला सांगतो इथं. आता लास्ट आपला चेक राहिला आहे फक्त, आणि हे चेक मॅन्डेटरीज आहे. कोणी तुम्हाला सांगत असेल चेक द्यायची गरज नाही आहे तरी पण तुम्हाला 15 पैकी 12 मार्क भेटतील, तर असं नाही आहे. चेक जर तुम्ही दिले नाही तर 15 पैकी 5-8च मार्क भेटणार आहे तुम्हाला. हे लिहून घ्या माझ्याकडून. चेक हे मॅन्डेटरी आहेत. प्लेट गर्डर कोणत्याही डिझाईनमध्ये, मग ते RCC डिझाईन असो किंवा ते स्टीलचं डिझाईन असो, आपल्याला चेक हे मॅन्डेटरी असतातच. चेक द्यायलाच पाहिजे. ओके, आता लक्ष द्या. चेक फॉर शेअर बकलिंग. आता E नंबरचा आपला चेक आहे, चेक फॉर शेअर बकलिंग, आणि हा आपल्याला IS 800 2007 पेज नंबर 59 आणि 60 तुम्ही चेक करू शकता. इथं तो आपल्याला दिलेला आहे. ओके, मग आता सर्वात पहिले त्यासाठी आपल्याला KV कॉन्स्टंट लागतो आणि E आणि म्यू लागतो. आपल्याला काय लागतं, सर्वात पहिले KV ची व्हॅल्यू लागते, जी की आपल्याला 5 पॉइंट समथिंग IS कोडमधून घ्यायची, ती दिलेली ऑलरेडी IS कोडमध्ये. E ची व्हॅल्यू आपल्याला स्टीलचा E माहिती राहतो, 2 × 10⁵ न्यूटन पर mm², आणि म्यू आपल्याला लागतो, तो म्यू पण आपल्याला स्टीलचा माहिती राहतो किंवा IS कोडमध्ये तो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 0.3. एवढा बेसिक डाटा जर आपल्याला भेटला तर आपण नेक्स्ट काय करू शकतो, τCR फाइंड आउट करायचं. आपल्याला τCR फाइंड आउट करायचं. परत एकदा सांगतोय, फॉर्म्युला IS कोडमध्ये दिलेला आहे, पण आपल्याला इथं पाठ करावं लागेल. KV × π² E 12 × 1 - μ² D/TW चा स्क्वेअर. बघा, KV × π² E 12 × 1 - μ चा स्क्वेअर. 1 - μ चा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही. 1 - μ चा स्क्वेअर इंटू D/TW चा स्क्वेअर. याचं डेरिवेशन तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल, अरे असं नाही येत, याचं डेरिवेशन असतं, असं काही नाही. IS कोडमध्ये दिलाय मित्रांनो, तसं घ्यायचं आहे, पाठ करायचं आहे. जास्त उगाच लेंदी प्रोसेसच्या भानगडीत पडायचं नाही. KV तुम्ही 5.35 हा सुद्धा IS कोडमध्ये दिलाय. π² ची गरज नाही. 2 × 10⁵ डिवायडेड बाय 12 × 1 - 0.3 चा स्क्वेअर आहे इंटू 2000 डिवायडेड बाय 16 चा स्क्वेअर. τCR ची व्हॅल्यू किती आली मला सांगा. कॅल्क्युलेट करा कॅल्सीमध्ये. τCR किती आला सांगा मला. 61.89. हा नवीन घ्यायचा आहे बरं का, नवीन थिकनेस घ्यायची तुमची. 61.89 61.89 न्यूटन पर mm². शेअर स्ट्रेस येतो न्यूटन पर mm² मध्ये येणार. त्याच्यानंतर λW आपल्याला काढायचं आहे. λW काय येणार C मध्ये, λW हे पण IS कोडमध्ये फॉर्म्युला दिलाय, √FYW अपॉन τCR इंटू √3. ओके, आता मित्रांनो IS कोड जेव्हा तुम्ही ओपन करणार ना, तेव्हा IS कोडमध्ये असे शपल इकडं तिकडं फॉर्म्युले दिले. ते फॉर्म्युले मी आपल्या स्टेपमध्ये एका लाईनीत आणलेले. ओके, तेच तुम्हाला असे लाईनशीर दिसणार नाही IS कोडमध्ये. कोणता फॉर्म्युला 59 वर दिसेल पेज नंबर, कोणता फॉर्म्युला 16च्या बॉटमला दिसेल 60 नंबरच्या पेजच्या, कोणता 59च्या मध्ये दिसेल, ते मी तुम्हाला एका लाईनीत आणून दिलेले इथं. आता FYW आपला ऑलरेडी किती आहे, 250. τCR तुमचा आला 61.89 गुणिले √3. सांगा λW चा स्क्वेअर, λW च्या स्क्वेअरची ही व्हॅल्यू येते. सांगा किती येते λW चा स्क्वेअर. 94.33 येते का चेक करा. 94.33. आता लॅम्बडाला युनिट नसतं मित्रांनो. लॅम्बडा म्हणजे काय, तुमचा
स्लेंडरनेस रेशो आहे त्याला युनिट नसतं. आता आपल्याला नेक्स्ट काय काढायचं आहे, टाऊ बी काढायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला टाऊ बी काढायचं आहे. त्याचा पण फॉर्म्युला तुमच्याकडे FYW अपॉन √3 इंटू लॅम्बडा डब्ल्यूचा स्क्वेअर. डायरेक्ट लॅम्बडा डब्ल्यूच्या स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला त्याच्यात पुट करायची. मग तो काय येईल तुमचा 250 डिवायडेड बाय √3 इंटू लॅम्बडा डब्ल्यू किती आला आहे 94.33. चेक्स थोडेसे बोरिंग आहे मित्रांनो, पण 15 मार्क मॅटर करतात MPSC मेन्सला, म्हणून आपल्याला ते करायचे. डिटेल कोर्समध्ये मी तुम्हाला अजून व्यवस्थित त्याचं सांगणार आहे की तुमच्या प्रत्येक स्टेप पाठ झाल्या पाहिजे. आणि स्ट्रक्चरल 8ही सब्जेक्टच्या स्टेप्स मी फक्त 4 पानामध्ये शॉर्ट नोटमध्ये उतरवल्या मित्रांनो. त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या कोर्समध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला रॅपिड रिव्हिजन जी म्हणतो ना आपण, शेवटच्या 1 महिन्यामध्ये मला एवढं सगळे पुस्तकं माझं लिहिलेलं वाचायची गरज नाही. त्या 4 पानांमध्ये तुम्ही अख्ख्या 8 सब्जेक्टच्या स्टेप्स रिवाइज करू शकता आणि फक्त प्रॅक्टिस करायची. एवढं भारी वेमध्ये आपण कोर्स डिझाईन केला मित्रांनो, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. ओके, मग आता किती आलं मला सांगा, लॅम्बडा डब्ल्यूचा स्क्वेअर किती आला मला सांगा. ही अंडर मध्ये व्हॅल्यू किती आली चेक करा एकदा, चुकली का काय. 94.33 नाही, ती टाऊ बीची व्हॅल्यू 94.33. ही लॅम्बडाची व्हॅल्यू कमी आलेली चेक करा, 1.53 आली. ओके, आणि तीच इकडं 1.53 पुट करायची आपल्याला. आणि मग आता याचं उत्तर काढून बघा तुम्ही, 1.53 येतं. मग आपला आला टाऊ बी आपला 94.33 आलाय न्यूटन पर MM². तुम्ही म्हणणार हे कायसाठी काढायचं सर, तर आपल्याला शेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना. मग लास्टला VCR इज इक्वल टू D इंटू TW इंटू टाऊ बी करायचे. मग D आपला 2000 आहे इंटू 16 गुणिले 94.33, म्हणजे VCR ची व्हॅल्यू किती आली चेक करा आता. आणि तो VCR तुमचा मोठा आला पाहिजे तुमचा मॅक्झिमम शेअर फोर्सपेक्षा. म्हणजे हा जो VCR आहे शुड बी ग्रेटर दॅन SF मॅक्स जो आपण पहिल्या स्टेपमध्ये काढलाय तो. मग सांगा 3018.56 किलो न्यूटन. हा आपला किती आला होता 2016 किलो न्यूटन. ओके, मग ऑब्विसली याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे इथं आपण हेन्स ओके म्हणू शकतो. ओके, आपलं डिझाईन सेफ झालेलं आहे. मग आता मित्रांनो इथं चेक पण आपले संपलेले. आपण सगळ्या प्रकारचे चेक्स तुम्हाला सांगितले किंवा संपलेले आपले चेक देऊन. आता आपल्याला काय करायचं आहे, वेल्डेड कनेक्शन जे आपला वेब आपण डिझाईन केला 2000x16चा वेब आपण डिझाईन केला. त्याच्यानंतर 700x40चा आपण फ्लेंज डिझाईन केला. आता यांना एकत्र आणायचं आणि वेल्डिंग मारायचे. आता डाग मारायचं आपल्याला, गावठी भाषेत डाग द्यायचा आहे त्याला, म्हणजे वेल्डिंग करायची आपल्याला. ओके, मग आता वेल्डिंग करण्यासाठी आपल्याला काही डायग्राम्स जे आपला जॉमेट्रिकल शेप आलाय ना तो जसला तसा काढून घ्यायचा. बघा सोपं आहे आता वेल्डिंगचं डिझाईन सुद्धा, पण वेल्डिंगपेक्षा बोल्टेड कनेक्शन जास्त सोपं होतं. पण MPSCने आपल्याला वेल्डिंग विचारलंय. आता चेक आपले कंप्लीट झाले, 80% न्यूमरिकल आपलं कंप्लीट झालं मित्रांनो. आता फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन ऑफ वेल्डिंग. शेवटचं आपलं राहिलं डिझाईन ऑफ वेल्ड. मग डिझाईन ऑफ वेल्ड काढताना आपल्याला हॉरिझॉन्टल शिअर काढावं लागेल पहिले. डिझाईन ऑफ वेल्ड. मग आता जे आपल्याकडे तयार झालंय ना ते आपल्याला इथे ड्रॉ करून दाखवायचंय. आपल्याकडे असा सेक्शन तयार झालाय. ओके, हे तुमचं आहे 40 mm, हे तुमचं आहे 40 mm. त्याच्यानंतर फ्लेंजचे डायमेन्शन आहे तुमचे 700 mm, फ्लेंजचे डायमेन्शन आहे तुमचे 700 mm. त्याच्यानंतर वेबची हाईट आहे तुमची 2000 mm आणि वेबची थिकनेस आहे तुमची 16 mm. ओके, म्हणजे हे फायनल तुमचं आता डिझाईन झालेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला हॉरिझॉन्टल शिअर काढायचं आहे. मग सर्वात पहिले मला इथं काय काढावं लागेल, मी या साईडला लिहितो. आता बघा सर्वात पहिले मला काय काढावं लागेल, याच्यामध्येच चालू आहे आपलं कॅल्क्युलेट हॉरिझॉन्टल शिअर.
आणि वेल्डिंग करायची म्हणजे कुठं करायची मित्रांनो, सोपं आहे ना. हा एक वेगळा सेक्शन आहे, हा एक वेगळा सेक्शन, हा एक वेगळा सेक्शन आहे. तर याच्या जंक्शनला तुम्ही वेल्ड करणार ना, इथं याच्या जंक्शनला तुम्ही वेल्ड करणार. पण लक्षात घ्या, नॉर्मल आपण वेल्डिंग कशी करतो, सलग करतो. पण प्लेट गर्डर फार मोठा सेक्शन आहे मित्रांनो, त्याला एवढे वेल्डिंगला पैसे घालवायची आपल्याला गरज नाही. आपल्याला इकॉनॉमिकल डिझाईन करायचं असतं. मग वेल्डेड सेक्शनमध्ये आपण काय करतो, इंटरमिटंट वेल्डचा प्रकार असतो. इंटरमिटंट वेल्ड म्हणजे काय, इथं 200चं करायचं, परत काहीतरी डिस्टन्स सोडायचं, परत 200, परत 200, समजा 100 100 100 मध्ये स्पेसिंग सोडून करायचे तुम्हाला. इंटरमिडिएट वेल्ड म्हणजे बघा, नॉर्मल जर आपल्याला वेल्ड करायचं असतं ना, तर आपण सलग वेल्ड केलं असतं. समजा असं डायरेक्ट सलग वेल्ड केलं असतं, हे सलग केलं असतं. पण आता आपल्याला इंटरमिडिएट म्हणजे काय, पहिलं हे वेल्ड करायचं काही लेंथचं, मग थोडीशी जागा ठेवायची बघा, मग हे वेल्ड करायचं, त्यानंतर थोडीशी परत जागा ठेवायची, हे वेल्ड करायचं. म्हणजे असं इथं वेल्ड करायचं, परत स्पेसिंग सोडायची, इथं वेल्ड करायचं, परत स्पेसिंग सोडायची, इथं वेल्ड करायचं. कारण की आपला वेल्डेड सेक्शन हा जवळपास 500 मीटरचा सुद्धा असू शकतो. 500 मीटरला सलग तुम्हाला वेल्ड करणं पॉसिबल नाही आहे मित्रांनो. ओके, आणि पॉसिबल इन द सेन्स, तुम्ही जर तिथं वेल्ड करून त्याला पूर्णच रिजिड करून टाकला ना, पूर्णच प्लास्टिक पूर्णच रिजिड करून टाकला, तर फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो, जास्त असतात. का जास्त असतात फेल्युअरचे चान्सेस, कारण की तुम्ही अख्खं जर सरसगट वेल्ड करताय त्याला, मध्ये तुम्ही त्याला काही पॉकेट सोडत नाही, त्या केसमध्ये तो पूर्ण रिजिड कनेक्शन होऊन जातं. आणि एवढा मोठा प्लेनचा लोड त्याच्यावर परत तुमचा लाईव्ह लोड येणार, तर तिथं फेल्युअरचे क्रिटिकल झोन तयार होतो. त्या ठिकाणी क्रिटिकल झोन तयार होतो. म्हणजे क्रिपलिंग प्रकार एक शिकले असणार तुम्ही स्टीलमध्ये, वेब क्रिपलिंग म्हणतो आपण त्याला. तर वेब क्रिपलिंग तिथे क्रिएट होते आणि जास्त स्ट्रेसेस त्या वेल्डिंगच्या ठिकाणी डेव्हलप होतात आणि आपला मेंबर फेल जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण वेल्डेड प्लेट गर्डरमध्ये सलग वेल्ड करत नाही. प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा आपण इंटरमिटंट वेल्ड करतो, म्हणजे स्पेसिंग सोडून सोडून वेल्ड करतो. तेच मी तुम्हाला इथं सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका, अतिशय सोपं आहे. सर्वात पहिले मला हॉरिझॉन्टल शिअर काढायचं आहे. हॉरिझॉन्टल शिअरला मी QW नी डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला पण IS कोडमध्ये दिला, आपल्याला जसं जसं पाठ करायचं आहे. IS कोडमधला आपला फॉर्म्युला काय की मॅक्झिमम शिअर फोर्स SF मॅक्स इंटू एरिया ऑफ फ्लेंज इंटू Y बार डिवायडेड बाय 2 इंटू IZ. ओके, आता याच्यातल्या एक एक व्हॅल्यू मी तुम्हाला इकडं काढून दाखवतो. शिअर फोर्स मॅक्झिमम ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 2016 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, आता उरला एरिया ऑफ फ्लेंज. एरिया ऑफ फ्लेंज सांगा आता मला. एरिया ऑफ फ्लेंज काय येईल तुमचा, फ्लेंज किती आहे 700/40ची ना, मग 700 गुणिले 40 किती येतं 7×28 इंटू 10⁻³ mm चा स्क्वेअर. एरिया ऑफ फ्लेंज पण झाला. आता काय आला Y बार. आता या सेक्शनचा Y बार मला सांगा, या सेक्शनचा Y बार मला सांगा. आता सिमेट्रिकल सेक्शन आहे म्हणजे 2000 + 40 + 40 म्हणजे सिमेट्रिकल सेक्शनसाठी 2080 डिवाइड बाय 2 म्हणजे 1040 mm हा Y बार आला. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे का मला सांगा. आता IZZ काढायचं आहे मित्रांनो, तर परत एकदा सिमेट्रिकल सेक्शन मी तुम्हाला सांगतोय त्याला की हा सिमेट्रिकल सेक्शन असल्यामुळं आपण याला जॉईंट करून घेऊ आणि आपलं इंजिनिअरिंगचं मॅकॅनिक्स किंवा सॉम आपण यूज करू आणि मोठ्या रेक्टँगलमधून छोटे 2 रेक्टँगल वजा करू. त्यासाठी मला एवढं डिस्टन्स माहिती पाहिजे. हे डिस्टन्स किती आहे 700 - 16 डिवाइड बाय 2. 700 - 16 डिवाइड बाय 2 किती येतं मला सांगा. 700 - 16 डिवाइड बाय 2 342 येतं का चेक करा. 342 mm. ओके, मग मी इथं काय लिहितो मोठा B इंटू मोठा D चा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस 2 इंटू BD³ बाय 12. आता सांगा मला IZ काय येतो. मोठा B किती तुमचा 700 इंटू मोठा D किती आहे 2080 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस 2 इंटू छोटा B किती आहे 342. मित्रांनो हे मॅकॅनिक्सचं बेसिक आहे जे की तुम्हाला यायला पाहिजे. 2000 चा क्यूब डिवायडेड बाय 12 म्हणजे IZचं उत्तर किती आलं मला सांगा. 6.893 इंटू 10⁻10. 6.893 इंटू 10⁻10 mm⁻4 म्हणजे सगळ्या व्हॅल्यू आल्या
आता इथं मी पुट करतो 2016 गुणिले 10⁻³ इंटू AF तुमचा 28 728 होता 28 इंटू 10⁻³ इंटू 1040 डिवायडेड बाय 2 इंटू IZ किती तुमचा 6.893 इंटू 10⁻10 म्हणजे सांगा मला QW किती आला तुमचा हॉरिझॉन्टल शिअर किती आला सांगा 425.84 425.84 न्यूटन पर mm. ओके याचं युनिट येतं तुमचं न्यूटन पर mm. हॉरिझॉन्टल शिअर तुमचा कॅल्क्युलेट झाला. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे साईज ऑफ वेल्ड ए काढायचं. आता नेक्स्ट त्याच्यात बी मध्ये तुम्हाला काय करायचं आहे साईज ऑफ वेल्ड म्हणजे तुम्हाला ए फाइंड आउट करायचं. त्याचा पण तुम्ही जर वेल्डेड कनेक्शनचं डिझाईन शिकले असणार ना तर त्या फॉर्म्युल्याला शफल करून आपल्याला ते फाइंड आउट करायचे म्हणजे QW इंटू 0.7 इंटू तुमचा TT येणार आय थिंक नाही गॅमा डब्ल्यू अपॉन √3 इंटू FU. ओके हा वेल्डेड कनेक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल तो यूज करायचा आहे. याच्यात व्हॅल्यू टाकायच्या 425 गुणिले 0.7 गुणिले गॅमा डब्ल्यू 1.25 डिवाइड बाय √3. आता गॅमा डब्ल्यू कुठून घेतला IS 800 2007 टेबल नंबर 5. ओके आणि FU पण FU तुम्हाला टेबल नंबर 1 मध्ये दिसेल. FU तुम्हाला IS 800 2007 टेबल नंबर 1 त्याच्यात दिसेल तुम्हाला तो 410. ओके ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांनी हे असंच एक्सपेक्टेड आन्सर सॉल्व केला असेल याची अपेक्षा करतो. ए तुमचा आला म्हणजे साईज ऑफ वेल्ड तुमची आली 0.52 mm. पण आपल्या IS कोडनुसार शुड नॉट बी ग्रेटर दॅन 3 mm असते म्हणून आपण असं करू की प्रोव्हाइड 3 mm ॲज अ साईज ऑफ वेल्ड. वेल्डची साईज आपल्याला 3 mm प्रोव्हाइड करायची मित्रांनो. आणि इंटरमिडिएट असं इथं लिहायचं एक नोट पॉईंट लिहायचा. नोट पॉईंट कसा लिहायचा डिझाईन ऑफ वेल्डमध्ये अज्युम किंवा अज्युम नाही प्रोव्हाइड इंटरमिटंट वेल्ड. इंटरमिटंट वेल्ड आपल्याला प्रोव्हाइड करायचे. मग इथं नोट पॉईंट काय लिहायचा इथं डायरेक्ट नोट पॉईंट लिहायचा की लेंथ ऑफ इंटरमिटंट वेल्ड इज इक्वल टू इंटरमिटंट वेल्डची लेंथ डायरेक्ट तुम्हाला अज्युम करायची आहे 100 mm आणि स्पेसिंग ऑफ इंटरमिटंट वेल्ड इज इक्वल टू 200 mm सेंटर टू सेंटर. ह्या दोघं गोष्टी तुम्हाला अज्युम करायचे. ओके या दोघं गोष्टी जर अज्युम केल्या तर फायनली तुमचं डिझाईन इथं कंप्लीट होतं मित्रांनो. आता आपल्याला फक्त आणि फक्त डिटेलिंग काढायची गरज आहे. ठीक आहे आता लास्टला आपण फक्त डिटेलिंग काढू. ऑलरेडी मी डायग्राम काढली मित्रांनो. आता मला फक्त त्याला काय करायचंय हॉरिझॉन्टल त्याचा प्लॅन व्ह्यू दाखवायचा आहे. सेक्शनल प्लॅन व्ह्यू दाखवायचा आहे त्याला. तर तो कसा येईल तुम्हाला दाखवतो मी. ओके आता इथं तुम्हाला त्याचं डायमेन्शन वगैरे द्यायचे. काय डायमेन्शन द्यायचं आहे इथं हे इथं काय म्हणायचं तुम्ही प्रोव्हाइड 3 mm 100 mm लेंथ to 100 mm center to center as a intermittent weld. ओके ॲज अ इंटरमिटंट वेल्ड. आणि त्याच्यानंतर त्याचा प्लॅन व्ह्यू आपल्याला काढायचा आहे. मग तो कसा काढायचा अतिशय सोपा आहे मित्रांनो. याला वरतून बघितल्यावर कसं दिसल तर ते फक्त तुम्हाला ड्रॉ करायचे. म्हणजे हा एक इथे तुम्हाला ब्रेक लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्हाला हा वेब पण दाखवावा लागेल मित्रांनो. असा हा वेब पण दाखवावा लागेल
आणि त्या वेबला तुम्हाला असं 100 mm चं इंटरमिटंट वेल्ड दाखवावं लागेल झिगझॅग पॅटर्न मध्ये. झिगझॅग पॅटर्न मध्ये तुम्हाला दाखवावं लागेल, ज्याची लेंथ असणार आहे 100 mm, 100 mm, 100 mm आणि त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स असणार आहे मित्रांनो. सेंटर टू सेंटर डिस्टन्स असणार आहे तुमचा 200 mm, 200 mm आणि याचे डायमेन्शन असणार आहे फ्लेंजचे 700 बाय 40 mm आणि वेब तुमचे असणार आहे 2000 बाय 16 mm. ही तुमची फायनल तुम्हाला डिटेलिंग एवढंच काढायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्लेट गर्डरमध्ये काहीही करायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही MPSC 2023ला जर असं स्केच काढला असेल तर नक्की 100% तुम्हाला 15 पैकी 15 मार्क भेटणार म्हणजे भेटणार. असं डिझाईन तर तुम्ही केला असेल. ओके, कळालं का मला सांगा. इथं कोणाला डाऊट आहे का? ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आणि विथ धिस न्यूमरिकल वी हॅव कंप्लीटेड क्वेश्चन नंबर 3 बिकॉज क्वेश्चन नंबर 3C हा तुमचा थेरी क्वेश्चन आहे. आपण इथे फक्त स्ट्रक्चरल न्यूमरिकलचं सोल्युशनची सिरीज आपली आहे. थेरी क्वेश्चन आपण घेत नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण क्वेश्चन 3 कंप्लीट केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या 10 वाजता तुम्हाला भेटायचं आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये. क्वेश्चन 4 मधला A आपण कंप्लीट करून घेणार आहे. माझ्यामध्ये MDMचा क्वेश्चन असेल कदाचित, तो MDMचा क्वेश्चन आणि ILD आणि त्याच्यात एक थेरी आहे. ओके, तर तोही आपण कंप्लीट करून घेऊ. किंवा याच्यामध्ये किंवा स्लॅबचा क्वेश्चन असू शकतो, स्लॅबच्या डिझाईनचा असू शकतो किंवा कॉलमच्या डिझाईनचा असू शकतो, तोही आपण 100% कंप्लीट करून घेणार मित्रांनो. तुम्हाला मेन्सचा अभ्यास सुरू करायच्या अगोदर 2023च्या पेपरचं व्हिडिओ सोल्युशन तुमच्याकडे असेल, नक्कीच असेल, याची गॅरंटी मी देतो मित्रांनो. जर सोल्युशन आवडलं असेल, माझी मेथड आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ लाईक करून मला फायदा होत नाही, पण तुम्हाला कळालं हे मला कळतं. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.